आपल्या पवनी शहरामध्ये प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाला 41 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि हे प्रभू मिलन जे बिल्डिंग आपली बनलेली आहे त्याला 5 वर्ष पूर्ण होत आहे। त्या वर्धापनानिमित्त आपण हा भागवत गीतेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि खूप सुंदर रीतीने आपल्या कटनीवरून भारती दीदी मध्य प्रदेश आलेले आहेत आणि गेल्या सतत 7 दिवसापासून खूप मोठ्या संख्येने आपलं हे गीता प्रवचनाचं कार्य सुरू आहे आणि अनेक आत्म्यांनी याला रिलाइज केलेलं आहे, परिवर्तन पण झालेलं आहे आणि त्यांच्यामध्ये बदलून निगेटिव्ह थिंकिंग निघून पॉझिटिव्ह थिंकिंगची तयारी झालेली आहे। अनेक घरांमध्ये सुख शांती आलेली आहे आणि स्वयं परमात्मा पिता ह्या धर्तीवर आले आहेत। हा संदेश आम्हाला जनजनपर्यंत पोहोचवायचा आहे आणि आपण पाहतोय की शिवलिंगाची पूजा सगळी दुनिया करतं, परंतु परमात्मा शिव प्रजापिता ब्रह्मांच्या भ्रुकुटीमध्ये येऊन त्यांच्या माध्यमातून आपल्याला हे ज्ञान सांगत आहे आणि विशेषतः ही संस्था कुमारी बहिणींची आहे। ब्रह्मा कुमारींच्या माध्यमातून परमात्मा पिता ह्या संस्थेच्या माध्यमातून 140 देशामध्ये आपलं संचालन आहे आणि आपल्या दादी प्रकाशमणीजी याच्या हेड होत्या आणि आज आमच्या दीदी मोहिनीजी संचालक आहेत आणि यातलं हेड ऑफिस माउंट आबू राजस्थान येथे आहे। शांती पवनीमध्ये जिल्हा भंडारा येथे दिनांक 5 डिसेंबर ते 11 डिसेंबरपर्यंत श्रीमद भगवत गीता प्रवचन मालेचं भव्य असं आयोजन करण्यात आलेलं आहे। आयोजनाचा उद्देशच हा असतो की संपूर्ण मानव मात्र हा नेहमीच आनंदी सुखी आणि खुश राहायला हवं, कारण सध्या तणावामध्ये मनुष्य जगतो आहे। तणाव कसा कमी करायचा हा म्हणजे एक पर्याय सुचून नाही राहिला कुणाला आणि म्हणून ब्रह्माकुमारीज निरंतर संपूर्ण विश्वामध्ये शांती स्थापन होण्याकरता आणि पारिवारिक संबंध हे मधुर होण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवित असते। तर विश्वाला शांतीची गरज आहे, परंतु त्याची जी सुरुवात आहे ना तर ती आपल्याला आपल्या प्रत्येकाच्या मनापासून करायची आहे। तर मन शांत तेव्हाच राहील जेव्हा आपण सकारात्मक चिंतन त्याला देऊया।